28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो जरा इकडे लक्ष द्या. लक्षात घ्या 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला अब्दुल रजाकवर. लक्षात घ्या. आता या अब्दुल रजाकवर यापूर्वी पण प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न काय की अब्दुल रजाक हा कोणत्या शासकांच्या कालखंडामध्ये भारतात आला होता, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि असाच प्रकारचा सेम प्रश्न बघा हा 2015च्या पूर्व परीक्षेमध्ये अब्दुल रजाकवर या ठिकाणी विचारलेला आहे. याचाच अर्थ काय बघा, विदेशी जे प्रवासी आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जातोय. आता लक्षात घ्या, ही एक महत्त्वाची नोट्स आहे बघा, ही पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे विदेशी प्रवाशांवर प्रश्न विचारला जातोय बघा. अल मसुदी जो आहे हा अरबी प्रवासी आहे, हा भोज राजाच्या दरबारात आलता. अल बरुनीवर यापूर्वी प्रश्न आला होता. लक्षात घ्या, त्याने तहकीके हिंद हा ग्रंथ लिहिला, तर त्याच्यावर प्रश्न येऊन गेला होता बघा. आता हा इम्पॉर्टंट आहे बघा, मार्को पोलो. मार्को पोलो हा वेनिस शहराचा प्रवासी आहे आणि इब्न बतुता जो आहे ना तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, जो मोरोक्कोचा प्रवासी आहे बघा. आणि हा इब्न बतुता महमूद बिन तुगलकाच्या दरबारात आलता आणि त्याने रहेला हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. तर हे लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मार्को पोलोवर प्रश्न येईल आणि त्याचबरोबर इब्न बतुतावर पण प्रश्न येईल. याचबरोबर बघा, विजयनगर साम्राज्यामध्ये निकोलो कोंटी आलता देवराय प्रथमच्या दरबारात, अब्दुल रजाक आला होता देवराय द्वितीयच्या दरबारात. निकितन हा पण इम्पॉर्टंट आहे बघा, हा रूसचा प्रवासी आहे, हा बहमनी साम्राज्यामध्ये आला होता. बार्बोसा, डोमिंगो पायस, नुनीज आणि पेस हे सगळे जे आहेत हे विजयनगर साम्राज्यामध्ये कृष्णदेवरायच्या दरबारामध्ये आले. नुनीज मात्र अच्युत देवरायच्या दरबारात आला. एक खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. विदेशी यात्री जे भारतामध्ये मध्य काळामध्ये आले त्याच्यावर प्रश्न येईल बघा.